सध्या राज्यामध्ये ऐन पावसाळ्यामध्ये दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागतात। कुठे टँकर सुरू झालेत तर कुठे पाण्यासाठी वणवण भटकंती देखील सुरू झाली आहे। मराठवाडा असो की विदर्भ, उत्तर महाराष्ट्र असो की मग पश्चिम महाराष्ट्र, जुलै महिन्यामध्ये पाऊस झाला त्यामुळे धरणं थोड्या अधिक प्रमाणावरती भरली, पण ऑगस्ट महिना हा कोरडाच गेला आणि पाण्याचा हाच प्रश्न अधिकाधिक गंभीर झालाय। आता सोलापूरमधल्या माढ्यामध्ये एक गाव आहे जिथे पाण्याच्या टंचाईमुळे एक मोठा सामाजिक प्रश्न देखील निर्माण झालाय। बघूया। आमच्या गावाला मेन गोष्ट म्हणजे पाणी नाही। मुलांची लग्न होईना ते असल्या गावाला दुष्काळ आहे। पाहुणा जरी आला तर तुळशीगड बघितलं, हात जळालेलं तर सगळं शेतामधलं बघितलं तर आम्हा गावातील एकाही मुलाला पोरगी द्यायला कुठलाही पाहुणा रावळा तयार होत। PM किसान योजना चालू आहे, परंतु या योजना काही कामाच्या नाहीत शेतकऱ्यांच्या। ही कहाणी आहे सोलापूर जिल्ह्यातील तुळशी गावची। सोलापुरातील माढा तालुका कायम दुष्काळी। त्यात यंदा सुपर एल निनो आला आणि ऐन पावसाळ्यात माढा तालुक्यात सुरू झाली आहे पाण्यासाठीची भटकंती। बरं, तुळशी आणि परिसरातील 8 ते 10 गावांसाठी सीना माढा उपसा सिंचन योजना जाहीर झाली खरी, पण अजूनही ती कागदावरच आहे। त्याशिवाय गावाची तहान भागवण्यासाठी हर घर जल योजनेतून विहीर खोदली, पण तीही कोरडी पडली आहे। पाण्याची सोय नाही, पाणी आणावं का कामाला मंजुरी बघावी गाठावी का काय करावं। आमच्या गावाला मेन गोष्ट म्हणजे पाणी नाही। मुलांची लग्न होईना ते असल्या गावाला दुष्काळ आहे। सोलापूर जिल्हा नुसता दुष्काळ दुष्काळ, कुठली योजना नाही, कुठलं काय नाही, आल्याला कुठलं जाते काय माहित होत नाही आम्हाला। या गावामध्ये लाडक्या बहिणीची योजना चालू आहे, नमो शेतकरी योजना चालू आहे, PM किसान योजना चालू आहे, परंतु या योजना काही कामाच्या नाहीत शेतकऱ्यांच्या। इथं तुळशी गावाला प्यायला पाणी नाही। बरं, याच पाणी टंचाईमुळं गावात एक मोठा सामाजिक प्रश्नही निर्माण झालाय की तुळशीला पाणी द्यावं। आज माझ्या गावामध्ये 350 मुलं ही बिगर लग्नाची आहेत, ज्यांना पाहुणा जरी आला तर तुळशीगड बघितलं, हात जळालेलं तर सगळं शेतामधलं बघितलं तर आम्हा गावातील एकाही मुलाला पोरगी द्यायला कुठलाही पाहुणा रावळा तयार होत। जनावरांसाठी चारा महत्वाचा आहे। आता सध्याला वैरणी बाहेर गावातून आणावं लागतं, त्या पाण्याची सोय नाही, पाण्याची सोय करावी लागते। वर्ष झालं धरण उशाला कोरड घशाला अशी आमची अवस्था आहे। धरण जवळ असून सुद्धा तुळशी गावातील सर्व गोरगरीब जनतेवरती भटकंती करण्याची वेळ आलेली आहे। 50-50 किलोमीटर वैरणीला बाहेर जावं लागतंय। आज तुळशी गावात जवळपास 300 ते 350 तरुणांची लग्न फक्त दुष्काळी गाव आहे म्हणून होत नाहीये। खरं तर गावातून दिवसाला 35,000 लिटर दूध तालुक्याला जातं, त्यामुळे गाव तसं सधन, पण पाणी टंचाईमुळे त्यावरही मोठा परिणाम होतोय। पाणी नाही गावात, कुटुंब आहे 13 माणसाचं आणि थोडा छोटासा हॉटेलचा व्यवसाय बी आहे। पाण्याची गैरसोय आहे, रोज 500-500 लिटरच्या 2 कॅपा आणतोय आणि त्याच्यासाठी डिझेल पाणी गाडी खर्च आहे। की याचे व्हरायटीची गाय आहे, ती घेताना 1 लाख रुपये ते 1.5 लाख रुपये मोजलेत आणि आज हिला वैरणीसाठी जर आम्ही बाजारात विकायला गेलो तर हिची किंमत होते फक्त आणि फक्त 10,000 रुपये। केवळ आणि केवळ आमच्या पुढे मरण्याशिवाय कुठलाही पर्याय राहिलेला नाही। स्वातंत्र्यापासून माढा तालुक्यात पाणी प्रश्न आहे, त्यातल्या त्यात तुळशी गावच्या परिसरातील गावांसाठी सीना माढा उपसा सिंचन योजना 2004 सालीच सुरू झाली आहे, पण यंदाचा सुपर एल निनो आणि इथलं ठिसाळ पाणी नियोजन त्यामुळे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था तुळशी गावची झाली आहे। सुनील दिवाण, ABP माझा, तुळशी, सोलापूर।